ठिकाणी ऋणमुक्त करण्यासाठी आलेले संकेत पाटील तर निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 47 दिवस खऱ्या अर्थानं मरणाशी झुंजत असणारे संकेत पाटील यांचे वडील 47 दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि त्या रुग्णाची सेवा आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आली। निस्वार्थपणे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता त्या ठिकाणी आपण केलेली सेवा आहात आणि या सेवेमधून ऋणमुक्त होण्यासाठी अर्थात आपला या ठिकाणी मी संकेतजी पाटील यांच्या माध्यमातून एक छोटीशी फ्रेम आहे आणि अर्थातच या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आपल्याला या ठिकाणी धन्यवाद मात्र दिले जाणार आहेत। मी विनंती करणारे आदरणीय दिलीप शेठ भोईर हे एक छोटीशी भेट आपण मात्र स्वीकार करायची आहे। मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे ते व्यक्तिमत्वासाठी खऱ्या अर्थानं अगदी निस्वार्थपणे या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे व्यक्तिमत्व आहे। या रायगड जिल्ह्यातून अनेक पेशंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला खऱ्या अर्थानं सिव्हिल हॉस्पिटलचा दरवाजा ठोठावण्यासाठी जात होते, परंतु अनेक वेळेला अनेकांना त्या ठिकाणी पॉट उपलब्ध नव्हत्या। परंतु दिलीप शेठ भोईर साधारणतः अगदी सकाळी 3-3, 4-4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थांबायचं आणि येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सेवा करायचं, अगदी जवळून त्या ठिकाणी प्रत्येक रुग्णाची चौकशी करायचं। मित्रांनो, ही माणुसकी आहे। हे दुःखामध्ये उपयोगी पडणं म्हणजे काय तर ह्यालाच म्हटलं जातं खऱ्या अर्थानं अगदी शेवटच्या माणसाचा सन्मान करणं, शेवटच्या माणसाला उपयोगी पडणं यालाच मित्रांनो खऱ्या अर्थानं म्हटलं जातं। आणि असे अनेक पेशंट आहेत, असे अनेक रुग्ण आहेत ज्यांची त्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं दिलीप शेठ भोईर यांनी सेवा केली होती। स्वतः त्या अर्थात जिराड या ठिकाणी कोविड सेंटर सुद्धा उभारलं होतं। अनेकांना लसीकरणाचं काम देखील दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून झालं होतं। हजारो लसीकरण दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून झालं। धन्यवाद। पुनश्च मी धन्यवाद देणार आहे आदरणीय दिलीप शेठ भोईर आपल्या या महान कार्यासाठी। पुढील संगत आहे मैदान क्रमांक 1 वर चालू सामना आहे। मैदान क्रमांक 2 वर हजर आहे वादळ खारीकवाडा वर्सेस धावीर बेलगडे। या दोन्ही संघाला विनंती असेल मैदान क्रमांक 2 कडे चला। वादळ खारीकवाडा वर्सेस धावीर बेलगडे दोन्ही संघांना मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे। लगेच चला। नक्कीच आपल्याला माहिती आहे मित्रांनो, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो। गेली अनेक वर्ष आपण आपल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आपल्या आमंत्रणामध्ये आपण वाचत असतो, आपलं लेटर आपण वाचत असतो वाद नको संवाद करा आणि तरच आपण खऱ्या अर्थानं यशाच्या मार्गाने वाटचाल करणार आहोत। वादळ खारीकवाडा वर्सेस धावीर बेलगडे आपण मैदान क्रमांक 2 कडे चला। लगेच चला ताबडतोब चला। मैदान क्रमांक 2 चा आपण ताबा घ्या। लक्षात घ्या, आता कोणत्याही संघानं कोणत्याही प्रकारचा वेळ न लावता उशीर न करता आपण मैदानावर उपस्थित राहणं तितकंच महत्त्वाचं आहे, नव्हे तर गरजेचं आहे। या ठिकाणी आदरणीय जयेंद्रजी भंगे यांचा सन्मान करण्यासाठी मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे। आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जयेंद्र भंगे यांना सन्मानित करायचं आहे। आदरणीय जयेंद्रजी भंगे। मी वैभव कांबळे आपणास विनंती करणार आहे। वैभवजी कांबळे सालाव सरपंच मी आपणास विनंती करणार आहे। आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जयेंद्र भंगे यांना सन्मानित करायचं आहे। आदरणीय जयेंद्रजी भंगे यांचा सन्मान करण्यासाठी मी सालावचे सरपंच आपणास विनंती करणार आहे। आपल्या शुभ हस्ते जयेंद्र भंगे यांना सन्मानित करायचं आहे। आदरणीय वैभवजी कांबळे अर्थात अनेक ठिकाणी वैभवजी कांबळे स्पर्धांसाठी उपस्थित असतात आणि खऱ्या अर्थाने एक प्रथम नागरिक म्हणून आपलं कर्तव्य नेहमीच पार पाडत असतात आणि त्यांच्याच शुभच या ठिकाणी जयेंद्र भंगे यांना सन्मानित करण्यात येत आहे।
खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहोत अर्थात जयेंद्रजी भंगे. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं, कबड्डीच्या निमित्तानं आपण मात्र या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतात. म्हणजे धन्यवाद. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 2 साठी मैदान क्रमांक 2 साठी वादळ खारीकवाडा वर्सेस धाबीर वेलगडे दोनही संघांना आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या. मित्रांनो, वेळ लावून नका. रसिक प्रेक्षक वर्ग मात्र मोठ्या आतुरतेनं आपली वाट पाहतोय आणि ते मैदान क्रमांक 1 प्लीज त्या ठिकाणी कोऑपरेट करा मित्रांनो. प्लीज प्लीज रिक्वेस्ट असेल आपल्यासाठी. एक सुंदर आणि चांगली स्पर्धा आहे. प्लीज सामना समिती आपण सल्ला दिली. जर काही अडचण असेल तर त्या ठिकाणी तो प्रश्न सॉल्व्ह करून घ्या आणि सामना मात्र लगेच सुरू करा. प्लीज प्लीज मित्रांनो, प्लीज कोऑपरेट करा. सहकार्य वृत्ती ही आपल्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं ठासून भरलेली आहे आणि ह्याच सहकार्य वृत्तीचा खऱ्या अर्थानं आज आपल्याला इथे प्रयोग करायचा. कारण प्रत्येक खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळ करतोय आणि हेच आम्हाला अपेक्षित आहे. मग दुसरं एक आदर्श आणि गुणवान स्पर्धा यालाच म्हटलं जातं की ज्यावेळेला प्रत्येक खेळाडू आपापल्या परीनं त्या त्या मंडळाला सहकार्य करत असतात. सामन्याची प्लीज या ठिकाणी सुरुवात करा. चला, मैदान क्रमांक 2 साठी वादळ खारीकवाडा वर्सेस धाबीर वेलगडे दोन्ही संघांना आपण प्लीज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वादळ खारीकवाडा वर्सेस धाबीर वेलगडे मैदान क्रमांक 2 कडे चला. लगेच चला, ताबडतोब चला. रसिक प्रेक्षकांचा देखील वाढता प्रतिसाद आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्पर्धा मात्र खेळली जाते. कारण मुरुड म्हटल्यानंतर तिथे रसिक प्रेक्षकांची मित्रांनो कधीच कमी नसते. गेली अनेक वर्ष या ठिकाणी कबड्डी खेळली जाते. एक मैदानी खेळ, एक मर्दानी खेळ, एक शक्तीचा खेळ, सहनशक्तीचा खेळ म्हणून ज्या खेळाकडे पाहिलं जातं त्या खऱ्या खेळाला स्वीकारलं ते म्हणजेच मुरुडकरांनी, मुरुडच्या ह्या मर्द मावळ्यांनी. आणि म्हणून निश्चितपणे आज देखील या ठिकाणी गोतावळा ठरला आणि याचं सर्वस्वीय रसिक प्रेक्षक आपल्याला झालं. मैदान क्रमांक 2 साठी उपस्थित व्हायचं वादळ खारीकवाडा वर्सेस धाबीर वेलगडे दोनही संघांना प्लीज मैदानाकडे चला. या लवकर. धन्यवाद धन्यवाद. मी दोनही संघाच्या खेळाडूंना धन्यवाद देणार आहे. खऱ्या अर्थानं यालाच म्हणतात सहकार्य, यालाच म्हणतात सहकार्याची भावना. कारण निश्चितपणे एक चांगल्या खेळाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मित्रांनो आलेलो आहोत. एक आपुलकीची भावना आपल्यामध्ये असणं गरजेची आहे. चला, मैदान क्रमांक 2 साठी वादळ खारीकवाडा वर्सेस धाबीर वेलगडे दोनही संघांना मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. या चला लवकर, त्वरित चला, ताबडतोब चला. मैदान क्रमांक 2 चा आपण ताबा घ्यायचा. चालू सामना आहे मैदान क्रमांक 1 साठी गावदेवी तळाघर वर्सेस बजरंग रोहा. रोहा तालुक्यातील दोनही नामवंत संघ आहेत, दोन्ही गुणवंत संघ आहेत. खऱ्या अर्थानं आपल्या खेळाच्या जोरावर रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणार आहे दोनही संघ. अनेक वर्ष एकमेकांसमोर खेळत असताना एकमेकांचा अनुभव मात्र दोनही संघांना आहे आणि ह्या अनुभवाच्या जोरावर मात्र आजची कबड्डी स्पर्धा मात्र खेळणार आहे. कारण आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी रोख 55,000 असणार आहे. 2 साठी बोलवलं. या मैदान क्रमांक 2 साठी वादळ खारीकवाडा वर्सेस धाबीर वेलगडे सामनाधिकारी टायमिंग लावा 3 मिनिटं. त्या शेवटची 3 मिनिटं. 3 मिनिटांमध्ये दोनही संघ त्या ठिकाणी अनुपस्थित राहील. दोनही संघ याच पद्धतीने बाद करा, काही प्रॉब्लेम नाहीये, काही अडचण असणार नाहीये. दोनही संघ बाद करा 3 मिनिटांमध्ये. दोनही संघ उपस्थित झाले नाही तर वादळ खारीकवाडा वर्सेस धाबीर वेलगडे. वादळ खारीकवाडा आमचा आवाज घराघरापर्यंत पोहोचत असेल, प्रत्येक घरापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल. आपण प्लीज मैदानावर या. धाबीर वेलगडे आपण देखील चला. मैदान क्रमांक 2 चा त्वरित आणि लगेचच आपण ताबा घ्यायचा आहे. एक उत्तुंग स्पर्धा आहे, एक भव्यत्वाला खऱ्या अर्थानं शोभणारी स्पर्धा आहे. पण आपण आलात तर अजून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लागणार. निश्चितपणे आपण वेळेत चला.
म्हणजे आमच्या रसिक प्रेक्षकांना देखील एक चांगला अनुभव या कबड्डी स्पर्धेचा मात्र येणार आहे। आणि मी सर्व खेळाडूंना विनंती करणार आहे, आपल्या इथे चांगल्या खेळाचं प्रदर्शन मात्र या ठिकाणी मैदानावर करायचं, चांगल्या गुणांचं प्रदर्शन करायचं आहे, आपल्या कलेचं, आपल्याला कौशल्याचं, आपल्या निपुणतेचं प्रदर्शन अर्थात या मैदानावर करायचं आहे। आणि निश्चितपणे आपला नावलौकिक अनेकांमध्ये पसरला पाहिजे हे मात्र निश्चित। म्हणून आपण या ठिकाणी मैदानावर एक उत्तम खेळ करायचा आहे। 2 साठी हजर व्हायचं आहे। शेवटची 3 मिनिटं लावलेली आहेत। सामनाधिकारी आपण मैदानावर चला। मी विनंती करणार आहे जनार्दन पाटील सर, आपले 2 पंच त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 साठी टायमिंग लावा। 3 मिनिटांमध्ये दोनही संघ अनुपस्थित झाले, दोनही संघ बाद करा। अरे यार किती वेळ, आमचा रसिक प्रेक्षक वर्ग केव्हापासून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मित्रांनो, आवड असली की सवड मिळते आणि हीच सवड काढून खऱ्या अर्थानं आपली आवड जोपासण्यासाठी आलेला हा या ठिकाणी कबड्डीचा चाहता वर्ग आहे। चला, शेवटची 3 मिनिटं दिली आहेत दोनही संघांना, लक्षात घ्या। वादळ खारीकवाडा वर्सेस हावी वेलकडे केव्हाचा आम्ही आपल्याला निमंत्रित करतो, तरी देखील आपण या ठिकाणी येत नाही यार। वेलकडे संघ या, धन्यवाद वेलकडे संघ, तुम्ही आलात की बरं वाटतं, वेलकडे संघ आल्यासारखं वाटतं। वादळ खारीकवाडा आपण चला, प्रतिस्पर्धी संघ मात्र मार्गस्थ आहे, अर्थात दहावी वेलकडे अलिबाग वरून आलेला संघ आहे। आपण चला, खूप मोठ्या गर्दीनं या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग जमलेला आहे। खूप चांगल्या कबड्डी स्पर्धेचा आनंद मात्र आपण घ्यायचा आहे। एक चांगल्या आयोजनाखाली तथा नियोजनाखाली या ठिकाणी न भूतो न भविष्याची अशी कबड्डी स्पर्धा मित्रांनो आपल्याला याची दही याची डोळा या ठिकाणी पाहायला मिळते। याच्यापेक्षा अजून वेगळा आनंद का असणार, आणि हाच आनंद लुटण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलेला। या लवकर, चला लवकर, बक्षिसांची खैरात मात्र या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय। विनंती असेल वादळ खारीकवाडा आणि धावी बेलगडे, सुंदर सामना आपण मैदान क्रमांक 1 वर देखील पाहतो। अतिशय अटीतटीचा खेळ या दोन संघांमध्ये पाहतोय। स्कोरबोर्डवर पाहिल्यानंतर, गुणफलकाकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी गुणांचा अंदाज येतोय। कोणता संघ किती गुणांवर आहे। 9 गुण दाखवले जातात, ते अर्थातच त्या ठिकाणी बजरंग रोहा या संघाच्या बाजूनं आणि 1 गुण दाखवला जातोय, तो अर्थात गावदेवी तळागर या संघाच्या बाजूनं। मग भरती होती तर हा निसर्गाचा नियम आहे, मग कधी अलीकडे तर कधी पलीकडे, कधी आमचं तर कधी तुमचं, हे कबड्डीमध्ये सातत्यानं होत असतं। धन्यवाद त्या ठिकाणी वेलकडे संघ, आपला देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। अर्थात मैदान क्रमांक 2 चा आपण त्वरित ताबा घ्यायचा आहे, तर प्रतिस्पर्धी संघ असणार आहे वादळ खारीकवाडा। वादळ खारीकवाडा आपण देखील चला, आपण देखील एक रायगड जिल्ह्यातील नामवंत संघात आपलं देखील वादळ अनेक ठिकाणी एक यशस्वी पद्धतीनं होत असताना आपण पाहत असतो। आणि मी निश्चितपणे व्यासपीठावरील ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी निमंत्रित करणार, अर्थात ज्या मान्यवरांना या ठिकाणी ज्या सत्कारामूर्तीत निमंत्रित करणार आहे, त्या सर्वांनी आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं। वादळ खारीकवाडा प्लीज या ना, आपण या। ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा YouTube लाईव्ह आहे मित्रांनो। जे जे घडलं, जे जे बिघडलं, ते अगदी शेवटपर्यंत पोहोचणार आहे, हे मात्र आपण लक्षात घ्या। जसं या ठिकाणी अनेक रसिक प्रेक्षकांना ताटकळतपणे बसावं लागतं, तसे घरी YouTubeवर बघणाऱ्या आमच्या मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला देखील तेवढंच थांबावं लागत असतं। या लवकर, या ठिकाणी कुमारी नंदिनी महेंद्र भोईर, विनंती असेल आपण व्यासपीठावर आपण व्हायचं। हिमानी गजानन घरत आपण व्यासपीठावर आपण व्हायचं। कुमार सर्वेश राजेश काबूकर आपण देखील यायचंय। नाथा भाऊ गिरणेकर आपण देखील यायचंय। समीर नरेश माळी आपण देखील यायचंय। कुमार आशिष अशोक बुल्लू आपण देखील यायचंय। कुंदन कैलास रावजी आपण देखील व्यासपीठावर यायचंय। यायचं आहे अर्थातच मैदान क्रमांक 2 साठी वादळ खारीकवाडा संघ प्रतिनिधी तरी आहे का इथे? खरं तर आम्ही धन्यवाद देणार आहोत, कारण आम्हाला मान्य आहे
कारण या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं वादळ खारीकवाडाचे जे सर्व खेळाडू आहेत हे तर कार्यरत आहेत, त्यामुळे थोडासा उशीर होणार साहजिक आहे, परंतु आपण लगेच चला, कारण ही स्पर्धेसाठी देखील एक महत्त्वपूर्ण भूमिका स्वयंसेवकांच्या माध्यमातून खारीकवाडा संघाचे खेळाडू या ठिकाणी कार्यरत आहेत, त्याच्यामुळे निश्चितपणे परंतु विनंती आपण या लवकर. तर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहण्यासाठी विनंती करणार आहे जिज्ञासा रुपेश रावजी, श्रेया जयेंद्र काबूकर, समृद्धी जयेंद्र काबूकर यांना विनंती असणार आहे आपण कृपया या ठिकाणी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे, आपण स्टेजवर उपस्थित व्हायचं आहे, कारण आपण देखील क्रीडा स्पर्धामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहात आणि म्हणून आम्ही मंडळाच्या वतीनं अर्थात मान्यवरांच्या वतीनं आपल्याला देखील सन्मानित करणार आहोत. तो जावला की नाही. कुमारी नंदिनी महेंद्र भोईर, हिमानी गजानन घरत, सर्वेश राजेश काबूकर, नाथा भाऊ गिरणेकर, समीर नरेश माळी, आशिष अशोक बुल्लू, कुंदन कैलास रावजी, जिज्ञासा रुपेश रावजी, श्रेया जयेंद्र काबूकर आणि समृद्धी जयेंद्र काबूकर. प्लीज या आमच्या क्रीडापटूंना देखील विनंती असणार आहे आपण कृपया स्टेजवर यायचं, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपला देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्मान केला जाणार आहे, आपलं कौतुक मान्यवरांच्या शुभहस्ते मात्र केलं जाणार आहे आणि विनंती करणार आहे वादळ खारीकवाडा. एकमेकांची होत असतात. अनेक जिल्ह्यातून वाड्या वस्त्यातून तांड्या पांड्यातून गावातून या ठिकाणी येणारे खेळाडू एकमेकांच्या ओळखीचे होत असतात. त्याच्यापेक्षा वेगळी एकी काय मित्रांनो, जरी अनेक आपले धर्म, जरी अनेक आपल्या जाती अभंग असू द्या, सदैव आपली माणुसकीची नाती. मित्रांनो, ही माणुसकीची नातीच जपण्यासाठी खऱ्या अर्थानं अशा खेळांची निर्मिती झाली. शरीराची सुदृढता असेल किंवा शरीराला मिळणारा व्यायाम या कबड्डी सारख्या खेळातून चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळत असतो आणि भविष्यात देखील मित्रांनो अशा खेळांची खऱ्या अर्थानं गरज आहे. आज मात्र ही गरज भागवली जाते या मंडळाच्या माध्यमातून. मात्र निश्चितपणे एक भव्यत्वाची कबड्डी स्पर्धा आज या मैदानावर मात्र खेळली जाते. म्हणून मी पुनश्च एकदा सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं आणि आदरणीय दिलीप भोई आपलं देखील आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं धन्यवाद देणार आहोत. चालू सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 1 साठी दर्यावरती बंदर नागावचं गावठी लढत सोडवली आपण तयार राहायचं. तर मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी ओंकार विश्वास धावी रोहा आपण देखील तयार राहायचं. मी या ठिकाणी नंदिनी होईल विनंती आहे व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. हिमानी गजानन घरत आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वेश राजेश काबूकर आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नाथा भाऊ गिरणेकर आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वेश नरेश माळी आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आशिष अशोक बुल्लू आपण देखील यायचं आहे. नाथा भाऊ गिरणे रावजी आपण देखील यायचं आहे. जिज्ञासा रुपेश रावजी आपण देखील यायचं आहे. जयेंद्र काबूकर आपण देखील चला. समृद्धी जयेंद्र काबूकर आपण देखील करा, आपण देखील चला. लक्षात घ्या मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दर्यावरती बंदर नागाव वर्सेस गावदेवी रायडर्स वडवली हा सामना
2 साठी ओंकार विश्वास धावीर हा संघ कळवण्यात येईल. तर मित्रांनो, आताच मी व्यासपीठावर या ठिकाणी ज्या ज्या खेळाडूंना, क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना निमंत्रित केले, अर्थात त्यांचा देखील आपण मंडळाच्या वतीनं मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थात त्यांना देखील सन्मानित करणार आहोत. तर या ठिकाणी आज कबड्डीची भव्य स्पर्धा मात्र खेळली जाते, परंतु क्षेत्र मात्र क्रीडा आहे. या क्रीडा क्षेत्रामध्ये आपला भाग नोंदविला आणि निश्चितपणे अशा सर्व खेळाडूंचं आपण मंडळाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करणार आहोत, त्यांचा सत्कार करणार आहोत, त्यांचा सन्मान करणार आहोत. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित कुमारी नंदिनी महेंद्र भोई हिचा सन्मान मात्र करण्यासाठी मी आदरणीय महेंद्रजी चौलकर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते कुमारी नंदिनी महेंद्र भोई हिला सन्मानित करायचं आहे. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणारी आपली ही खेळाडू आहे. अर्थात भालाफेक या क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी कुमारी नंदिनी महेंद्र भोईर हिचा सन्मान करण्यासाठी मी महेंद्रजी आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते माफ करा, जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणारी अर्थात नंदिनी महेंद्र भोईर हिचा सन्मान करण्यासाठी महेंद्रजी मी आपणास शुभ हस्ते आपल्या नंदिनी महेंद्र भोईर सन्मानित करायचं आहे. अर्थात तिचं गोड कौतुक करायचं आहे. अर्थात मंडळाच्या माध्यमातून जोरदार टाळ्या पडल्या पाहिजेत मित्रांनो. आपल्या या छोट्याशा खेळाडूचं खऱ्या अर्थानं भालाफेक या एक कर्तृत्ववान खेळामध्ये तिनं यश संपादन केलं, तेही जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांकासाठी. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो, तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच तो त्या ठिकाणी चमकत असतो. अर्थात असं कर्तृत्व सिद्ध करणारे या ठिकाणी हे खेळाडू आहेत आणि या खेळाडूंचं या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत तथा अभिनंदन. मी आदरणीय दीपकजी राऊळ अर्थात पोलीस दलामध्ये कार्य करणारे दीपकजी राऊळ आपणास विनंती करणार आहे. दीपक राऊळ आपण स्थानापन्न व्हायचं आहे. खूप खूप अभिनंदन. कुमारी नंदिनी या ठिकाणी कुमार सर्वेश राजेश काबूकर याला सन्मानित करायचं आहे, अर्थात त्याचं अभिनंदन करायचं आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्या पडल्या पाहिजेत आपल्या ह्या अर्थात सर्वेशसाठी, कारण बुद्धिबळासारख्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं प्रावीण्य मिळवणारा खेळाडू आहे. आपल्या गावाचा अभिमान आहे, आपल्या गावाचा स्वाभिमान आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचा सन्मान आहे आणि निश्चितपणे त्याचा या ठिकाणी अर्थातच सन्मान केला जातोय, त्याचं कौतुक केलं जातोय आदरणीय दिलीप शेठ भोई यांच्या माध्यमातून. खूप खूप अभिनंदन आणि असंच यश भविष्यात देखील अपेक्षित असणार आहे तुम्हा आम्हा सर्वांसाठी, अर्थात मुरुडकरांसाठी खूप खूप अभिनंदन. तदनंतर या ठिकाणी मॅरेथॉन मध्ये यश संपादन करणारा नाथा भाऊ गिरणेकर आपण देखील यायचं आणि आपला देखील या ठिकाणी सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र केला जाणार आहे. नाथा भाऊ गिरणेकर अर्थात मॅरेथॉन मध्ये यश संपादन करणारा खेळाडू आहे. मी आदरणीय काशीनाथ गाणार आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाथा भाऊ गिरणेकर यांचा देखील सन्मान करायचा आहे. मॅरेथॉन मध्ये खऱ्या अर्थानं स्पेशली विशेष त्या ठिकाणी यश संपादन करणार आहे आणि त्याचं देखील आपण अभिनंदन निश्चितपणे आजच्या या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आपण करणार आहोत. मित्रांनो, रणांगण कोणतंही असलं तरी ध्येय मात्र एकच असलं पाहिजे, ते म्हणजे जिंकण्याचं. आणि अनेकांना या ठिकाणी जिंकून दाखवलं, करून दाखवलं आणि म्हणूनच अर्थातच मंडळाच्या वतीनं आयोजकांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंचं मनपूर्वक आणि हार्दिक अभिनंदन. तदनंतर समीर नरेश माळी 21 किलोमीटर